हाँ बापरे 1 2 3 किती आहेत बघ. स्टिपल आहे ना 40 kg. तो हेलो दोस्तों, वेलकम टू अ न्यू व्लॉग. और आज हम जा रहे हैं अपने टीम के साथ, ऑफिस टीम के साथ एक ट्रिप पे, जो कि बेलगांव में हम जा रहे हैं. और एक फोर्ट रहेगा और एक फॉल्स है और एक मतलब एक अभयारण्य है, वहाँ पे हम जाने वाले हैं. एक वाइल्ड लाइफ सेंचुरी है और एक टेंपल करने वाले हैं. तो देखते हैं. अभी हम एक जगह रुके हैं कुछ नाश्ता पानी करने के लिए. सो अभी हमारा नाश्ता करके हो चुका है और यहाँ पे जो क्लाइमेट हुआ है एकदम मस्त क्लाइमेट हो रहा है. बारिश गिर रही है. देखो दोस्तों क्या बारिश है. और इस बारिश में हम घूमने जा रहे हैं और मज़ा आएगा जब हम वहाँ पे अभयारण्य में, जो कि वाइल्ड लाइफ सेंचुरी में जाएंगे. और बोका करके एक फॉल्स है, वाटरफॉल्स, तो उसमें भी बहुत मज़ा करेंगे. एक टेम्पल है, टेम्पल भी देखेंगे कैसा है टेम्पल. और वहाँ पे कुछ खाने का देखेंगे और वन डे ट्रिप रहेगी. वहीं से हम रिटर्न आ जाएंगे शाम को. सो आप भी हमारे साथ ये नज़ारे एंजॉय करिए और बारिश का मज़ा लीजिए. तर आता आपण आहे कित्तूर राणी चिन्नम्मा अभयारण्याजवळ आणि चाललो आहे. आज बघूया प्राणी वगैरे दिसतात का. इथे तर ह्या साईडला पक्षी आहेत, मोर आहेत, तर हे आम्ही बघितलं आहे. इथून चाललो आहे आम्ही आत. आपली ऑफिस टीम आहे पूर्ण, सर सुद्धा आहेत. हे सिल्वर टी-शर्ट तो ये जो पक्षी है इमू इसका नाम है और इसकी उम्र रहती है 10 to 20 ईयर्स और इसका वेट रहता है 50 to 55 kg. और यहाँ से हम आगे चल रहे हैं और जो क्लाइमेट हुआ है वो एक नंबर क्लाइमेट हुआ है. सो 1 किलोमीटर का यहाँ से ट्रैक है. सुबह से जो बारिश गिर रही थी ना, बारिश थोड़ी सी लमसम वो अभी रुक चुकी है. थोड़ा सूर्य का किरण दिख रहा है और क्लाइमेट जो कि हुआ है एक नंबर क्लाइमेट हुआ है. देखो ना सामने से कैसे हो रहा है. करवंद नाही, करवंद नाही, काय वेगळंच आहे. करवंदाला अशी नसतात. करवंद म्हणून काहीतरी खाशीला इथलंच घेऊन जायला लागेल. जरा थांबू का गाडी असं व्हायचं. सो ये आ रही है वो सामने से जू की गाड़ी है, इलेक्ट्रिक ईवी. लेफ्ट साइडला वर बघा, एक नंबर आहे क्लायमेट. माझ्याकडे नाही का, डावीकडे. आता इथं कोण कोण आहेत? अरे हरिण आहेत काय?
तो यहाँ से पीछे है और भी प्राणी है, वो अपन देखेंगे, दिखाऊंगा मैं आपको अंदर से। तिथे जाता येते बघ आतमध्ये. हां, तिथे सेंटरला इथे ॲनिमलला फिडिंग नाही करतायत, काय रिस्ट्रिक्शन्स आहे. टीचिंग करणं, त्यांना चिडवणं वगैरे नाही करू शकत. काय रे, मोठा आहे बाप रे. तर ना काय दाखवतो तुम्हाला मी, एक नंबर आहे. एवढं ती चिडवा चिडवी काय करू नका. देख लो क्या लग रहा है. वजन किती असतं? 270 किलो. काय सांगताय? 160 किलोमीटर हाईट, सेंटीमीटर हाईट असते. बाप रे. वो सब सांबर के छोटे छोटे बच्चे हैं, देखो मंकीज भी कुछ खा रहे उसमें से. ये देखो कैसे लग रहा है, बढ़िया है ना. लो सांबर है, इसका जो वेट है वो 270 kg. मस्त दिसते ना. टिकले लावले की काळे काय जाऊन दृष्टी लागायची. क्या दिसते. ये जो अपन ने अभी देखा है ना, वो है ब्लैक बग और उसका वेट रहता है 45 kg और उसकी तादाद यहाँ मुझे ज़्यादा दिख रही है. ये क्या है? स्पॉटेड डियर. स्पॉटेड डियर का त्याच्यावर स्पॉट आहेत म्हणून स्पॉटेड डियर आहे का त्याचं नाव? हे त्याच्यापेक्षा जास्त दिसत आहेत हाईटला, वेटेड. हा, खाते पिते घरातली वाटताय ते. यहाँ से है बियर, लायन और लियोपार्ड. वाघ आहे, मोठा आहे वाघ. लेफ्ट साइडला आहे का? इथे तर दिसतोय मला बियर. अरे बाबा, कसला आहे तो तिकडे, दोघं मध्ये कोपऱ्यात येतात की. येतात. देखो झाडा बिडावर चढतात ना सरी. तो देखो उनको ऐसे प्रोटेक्ट किया है, यहाँ से पूरा केज लगाया है और यहाँ पे ना खोद के रखा है जिससे कि वो बाहर नहीं आ सके. तो वैसे वैसे सेफ्टी रहती है. 2 भालू है वहाँ पे और आगे है लियोपार्ड और लायन जो कि हमें देखना है. भाई लायन है यहाँ पे जो कि बैठा हुआ है. सो ही इज लुकिंग वेरी वेरी एग्रेसिव. नाइस. तो क्या लग रहा है भाई, देखते ही ना आंखें सी चमक जा रही है. दिखाता हूँ सामने से ब्रो, क्या ही है वो. ओके सो देखो ब्रो, लायन है. नहीं नहीं नहीं, ऐसा है ना वो बाप है रे. बाप है बाप. उसके आके ही देख के ना ऐसे थोड़ा सा डर लगता है. दिखाता हूँ मैं थोड़ा सा क्लोज और जाके दिखाता हूँ कि आपको क्या ही चीज़ है वो. तो वहाँ से फोटोज ले सकते हैं लेकिन मैं डिस्टेंसिंग में से लूँगा क्योंकि ये मेरे क्लोज है. कॅरेक्टर सायलीज आणि कोमल काय पुढे आहे ते पण. देखो भाई जंगल का राजा कैसे शान से बैठा है. जंगल का राजा बहुत बढ़िया लग रहा है. और
थोड़ा सा भी वो स्लीपिंग मोड में है, सो रहे हैं। देख लो चला। तो चलते आगे देखते हैं और क्या क्या है। यहाँ पे है हाइना एंड जैकल। हाइना क्या है, मैंने हाइना अभी तक नहीं देखा है लाइफ में, देखूंगा कैसे है। हाइना क्या है? हाइना 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 ये लोमड़ी है क्या हाइना? बाप रे वही है स्टिपर्ड हाइना। दिखा दो सामने से, देख लो। स्टिपर्ड हाइना 40 kg। देखो कैसे भाग रहे। हाँ हायना हायना लेफ्ट साइडला गोल गोल फिरायला गेली ती इंडिकेटर लावला त्याने तिरक्या मानेचं तिथेच गोल गोल फिरत असते तिथले ते फिरतात अशी तिथेच असते ती दिवसभर. लक्कड बघा पण म्हणतात कायला, लक्कड बघा त्या लायन किंगच्या स्टोरी मध्ये असते. आवाज बघितला काय कसा आवाज नाही थांबतील. देखो हायना लक्कड़ बग्गा। तो अभी जा रहे हैं लियोपार्ड चीता देखने। बाप रे 1 2 3 किती आहेत बघ। हा है ना, प्रॉपर पॅक केला, उड्या बिड्या मारायला नको म्हणून। हा इंडियन लिओपार्ड। आणि कुठे दिसला तिथे एक बसलाय, बघ बघ मस्त वाटत। इंडियन लिओपार्ड। हा त्यामध्ये पण फरक आहेत। मागच्या एवढी नव्हती ती 5-6 होती नाही झालं का. तर इथून टायगर सफारी चालू होते, त्यांची एक व्हेकल तुम्हाला इथून आतून घेऊन जाते दाखवत। तर खूप सारे प्राणी आहेत आतमध्ये। सो माझ्या मते ही गाडी असणार आहे, ह्याच्यातून आपल्याला ते आत नेतात। ह्याच्यातून तुम्ही पाहू शकता टायगर सफारी। सो सध्या तर इथं कोण दिसत नाही, त्यामुळे आम्ही आत नाही जाणार आहे। इथून पुढे बघूया काय काय आहे। सर इथं आधी सुद्धा आले होते, तर सरांना माहिती आहे इथं काय आहे, कुठे काय आहे सर गाईड करतायत। सो इथं आहे क्रॉकोडाईल साईड, पण क्रॉकोडाईल माझ्या मते नसतील इथे। काय मोठा आहे रे, बाप रे। बाप हे बघ व्हिडिओ चालू आहे माझ्यात, क्लिअर दिसतोय बघ। तो पण आला इकडे। अरे इतना 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 येतोय बा, तो उभारलास तरी सहज दिसतो। जवळ यायला आले, जवळ जाऊ नको, आत येत नाही किती।
कुठलं बेंगाली टायगर काय सर? भांडणं झाली असतील सोडला असत. टायगर सफारी केलेली आम्ही आणि आतमध्ये वाघ बघितले तर मोठे मोठे 2 वाघ होते आणि एक छोटा होता. एक नंबर साईज होती वाघांची. काय दिसवून माहिती आहे का बाप. मस्त बेंगाल टायगर ठेवले जात. 260 kg वेट आहे त्यांचं. 15 इयर्स. काय एज असेल रे अभि? एज काय असेल मोठ्यांचं? काय कळ नाही. हा काय बाप दिसत आहे. तर हे होतं कित्तूर राणी चिन्नम्मा झू. तर काय आणि हे झू आहे बरोबर बेळगावमध्ये. सो तुम्ही इथे येऊ शकता, एन्जॉय करू शकता. लॉट्स ऑफ फन ॲक्टिव्हिटी आहे तिथं. टायगर सफारी आहे. टायगर सफारी तर एक नंबर होती. सो आपला दुसरा पॉईंट आहे. सर आपण दुसरीकडे कुठे जाणार आहे? दुसरा पॉईंट आपला सो हे अभयारण्य झू झालेला आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी. सो इथून बघूया नेक्स्ट टप्पा कुठला आपण करतोय. सो आता आपण आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे येल्लोर फोर्ट आणि इथून याचं अंतर आहे 20 किलोमीटर्स. सो एक 40 to 45 मिनिट्स लागतील पोचायला. आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य मोठा असा स्टॅच्यू आहे आणि सिंहासनावरती बसलेला आहे. सो तिथलं क्लायमेटसुद्धा एक नंबर आहे, मस्त आहे. आता आपण तिथं चाललो आहे आणि बघू काय काय होते तिथं, काय काय घडतं आहे. तशी तुम्हाला मी अपडेट देत राहीन. सो कनेक्टेड राहा आणि बघूया दुपारचं लंचचं काय करायचं आहे. चला.